प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा आज येशू प्रार्थना भवनमध्ये तुमचं स्वागत आहे आणि परमेश्वराचा धन्यवाद की पुन्हा एकदा या समयाला परमेश्वराचं वचन शेअर करण्याची परमेश्वराने संधी दिली, त्याबद्दलही परमेश्वराचा धन्यवाद. आणि मागच्या काही दिवसांपासून आपण लगातार प्रत्येक दिवशी आपण देवाचं वचन आपण एकमेकांबरोबर शेअर करत आहे, बोलत आहोत आणि परमेश्वर यामधून आपल्या सर्वांना वचनाच्याद्वारे परमेश्वर आपल्याशी बोलत आहे. त्याबद्दल परमेश्वराचा धन्यवाद. कारण परमेश्वर प्रतिदिन आपल्या जीवनामध्ये कार्य करणारा परमेश्वर आहे आणि परमेश्वर कधीच कोणाला रिकामं ठेवत नाही, तर प्रत्येकाला वचनाच्याद्वारे बोलतो पण, वचनाच्याद्वारे भरतो पण आणि वचनाप्रमाणे चालवितो पण. म्हणून प्रियानो की हे जे देवाचं वचन आहे हे आपल्या जीवनाला परिवर्तन करणारं, आकार देणारं आणि देवाला आवडेल अशा प्रकारचं जीवन बनवणारं वचन असतं. म्हणून प्रियानो या वचनाला गंभीरतेने स्वीकारा. प्रेज द लॉर्ड. वचन गंभीर आहे, वचन आपल्या जीवनाचा आरसा आहे आणि वचन आपल्याशी ज्यावेळेस बोलतं तर वचन आपल्या जीवनाला आकार बदलण्यासाठी ठोकतं. कारण वचन हातोडा आहे, मग हातोडा काय करतो? आपल्यावर आघात करतो आणि ते वचन आपल्या जीवनातील नको असणाऱ्या गोष्टी, ज्या गोष्टी परमेश्वराला नको आहेत त्या गोष्टी काय करतं? वचन आपल्यामधून त्या गोष्टी काढून टाकतं. म्हणून प्रियानो वचन आपल्या जीवनाला सुंदर आकार देतं आणि मग आपलं जीवन चांगल्या प्रकारचं सुंदर बनतं. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज या वचनामधून मी बोलत असताना, पुन्हा एकदा देवाचं वचन घेऊन येत असताना, पुन्हा परमेश्वराच्या नावामध्ये आपल्या सर्वांना सलाम, स्वागत आहे. जर कोणी नवीन आलं असेल चॅनलवर आणि सबस्क्राईब्स केलं जर नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. कारण तुमची कमेंट आम्हाला एक प्रेरणा मिळते की खरंच आत्तापर्यंत यांनी वचन ऐकलं आणि या वचनामधून त्यांनी बोध घेतला, वचन त्यांना आवडलं म्हणून लाईक पण करा, चांगली सुंदर कमेंट पण करा आणि याच प्रकारे अजून आपल्या मित्रांपर्यंत पण हे वचन पाठवा, म्हणजे शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला वचन मिळेल पण, ते ऐकतील पण आणि ऐकून आपल्या जीवनाचं परिवर्तनसुद्धा वचनाच्याद्वारे देव त्यांच्या जीवनात करेल. आमेन. म्हणून प्रियानो एक चांगली गोष्ट आहे की तुम्ही सर्वजण विश्वासाच्याद्वारे वचन पण ऐकतात आणि वचन स्वीकारतात पण, त्याबद्दलही परमेश्वराचा धन्यवाद असो. तर प्रियानो यावेळेस आपण वचनाकडे जात आहोत आणि आजचं वचन आहे की तुम्ही आज आजूबाजूला पाहत आहात आणि आजूबाजूला पाहत असताना निश्चितच तुम्हाला भरपूर काही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला ऐकायला पण मिळतात, पाहायला पण मिळतात आणि पेपरमध्ये वाचायलाही मिळतात. कारण परिस्थिती दिवसेंदिवस बदलत चाललेली आहे. दिवसेंदिवस काय होत चालली? बदलत चाललेली आहे. प्रत्येक दिवस किंवा ती परिस्थिती आपल्या जीवनामध्ये हवी त्या प्रकारे राहत नाही, तर ती परिस्थिती बदलते आणि परिस्थिती बदलते म्हणून आपल्यालाही त्या परिस्थितीमध्ये राहत असताना आपल्याला त्रास होईल, समस्या निर्माण होईल आणि कधीकधी आपल्याला काही गोष्टी अडखळणसुद्धा बनतील, परंतु त्यामधून परमेश्वर वचनामधून आपल्यासाठी मार्ग तयार करतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून सध्याच्या या परिस्थितीकडे पाहता लक्षात येतं की आज जगामध्ये भरपूर खोटे संदेश उठले आहेत आणि त्या आपल्या लुभावण्या आकर्षक गोष्टींच्याद्वारे ते आपल्याकडे आकर्षित करतात
ओढतात, खेचतात आणि त्यामुळं लोक त्या गोष्टीच्या मागे लागतात किंवा त्या गोष्टींच्या मध्ये अडकून पडतात आणि मग अशा अडकल्यामुळे किंवा त्या पडल्यामुळं मग त्यांना जे वचन, परमेश्वराचं जे वचन आहे, जे सत्य वचन आहे, ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, त्यांना ते वचन मिळत नाही. म्हणून वचनामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, त्या गोष्टी थोड्या थोड्या बऱ्याच प्रमाणामध्ये घडत आहेत आणि त्या गोष्टी घडत असताना मग आपलं जीवन काय योग्य पद्धतीने आपण जीवन जगत आहोत किंवा त्या जी पद्धत परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेली आहे, येशू ख्रिस्ताने शिकवलेली आहे, काय त्या नियमाप्रमाणे किंवा त्या पद्धतीप्रमाणे आपण जीवन जगत आहोत काय? आज विचार करण्याची गरज आहे. कारण फक्त चमत्कार, आशीर्वाद या गोष्टी तुमच्या जीवनाला पूरक नाहीत, तेवढ्या पुरेशा नाहीत ते. कारण प्रभू येशू ख्रिस्त येण्याचे दिवस जवळ आलेले आहेत आणि हा कृपेचा काळ लवकरच संपणार आहे. म्हणून माझ्या प्रियांनो, की या कृपेच्या काळामध्ये आपण असताना, आपण कृपेमध्ये असताना आज आपल्याला गरज आहे, आज आपल्याला वेळ आहे, आपल्याकडे तो वेळ असल्याकारणाने आज आपण या गोष्टीकडे गांभीर्याने पाहणं फार गरजेचं आहे. जर आपण या गोष्टीकडे गांभीर्याने पाहतो, व्यवस्थितपणे लक्ष जर देतो, तर निश्चितच आजचं वचन तुमच्यासाठी आहे. आणि हे वचन यासाठीच आहे की आपण जाणावं, समजावं आणि स्वतःला प्रिपेअर करावं, स्वतःला तयार करावं. तयार कशासाठी करायचं? की बायबलमध्ये लिहिलेलं आहे की आमोस याचं पुस्तक, आमोस याचा ग्रंथ, आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे की असे दिवस येत आहेत आणि असे दिवस येत आहेत की त्यामध्ये पाण्याचा नव्हे, अन्नाचा नव्हे, तर वचनासंबंधी वचनाचा दुष्काळ पडणार आहे. आणि मग हा वचनाचा दुष्काळ जर पडेल, वचनाचा दुष्काळ जर पडेल, तर आपल्याला वचन ऐकता येणार नाही, वचन आपल्याजवळ राहणार नाही. तर मग आपलं जीवन कशा प्रकारचं बदलल, कसं आपल्याला त्या जीवनामधून किंवा त्या वचनामधून आपल्याला शिकायला मिळेल? वचनच जर कळालं नाही, वचनच आपल्यापर्यंत मिळालं नाही, तर आपण वचनापासून साहजिकच आपण दूर जाऊ. तर प्रियानो, या गोष्टीचा विचार करा. कारण म्हणून म्हटलं का आसपासची परिस्थितीकडे जर बघितलं, आज जगामध्ये आपल्या सर्व भागांमध्ये अशाच प्रकारचं, कारण लोक गर्दीच्या गर्दी करत आहेत, खूप गर्दी आहे, परंतु त्या गर्दीमध्ये त्या व्यक्तींना जे हवं ते मिळत नाही. जातात, आशीर्वाद घेतात, कारण परमेश्वर चांगला आहे आणि परमेश्वर कधीच कोणाला रिकामं पाठवत नाही, तो आशीर्वाद देऊनच पाठवतो. म्हणून जो कोणी परमेश्वराच्या दरबारात, परमेश्वराच्या मंदिरामध्ये, भवनामध्ये येतो, तो रिकामा राहत नाही. मग त्याला परमेश्वर आशीर्वादित करतो. आणि सेवकही काय करतात? त्यासाठी प्रार्थना वगैरे करतात आणि आशीर्वादाचे, भरभराटीचे, समृद्धीचे आणि शंगाईचे किंवा रोगमुक्तीचे वचन देतात. प्रियांनो, तर या गोष्टीकडे आपल्याला विश्वासाने आणि गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. तर आज माझा तोच सवाल आहे किंवा प्रश्न आहे की
परमेश्वराचं वचन का गाजवलं जात नाही? आणि वचन गाजवलं जातं तर ते केवळ फक्त आशीर्वादाचे किंवा चमत्काराचे किंवा फक्त तुमची भरभराट होणार, तुम्हाला चांगलं होणार, येशूकडे आल्यानंतर तुमचं सर्व काही व्यवस्थित होणार, हो, परंतु येशूचा एवढ्यावरच येशूचं कार्य नाही, एवढ्यावरच येशूचं कार्य थांबलं जात नाही. तर प्रियांनो, त्याही पलीकडे म्हणजे येशूने म्हटलं की मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो, आणि जागा तयार झाली म्हणजे तुम्हाला घ्यायला येतो. मग प्रभू येण्याचा दिवस जर जवळ आलेला आहे, येशू येण्याचा दिवस जर जवळ आलेला आहे, मग आपली काय तयारी आहे? अजूनपर्यंत आपल्याला येशू बरोबर जाण्याची आपण काय तयारी केली? का तुम्हाला विश्वास आहे का ज्यावेळेस येशू येईल आणि त्याच्याबरोबर तुम्ही उचलले जाणार, रॅप्चरमध्ये तुम्ही उचलले जाणार? कोण विश्वासाने सांगतो? कोण गॅरंटी देतो? कारण या गोष्टी आपल्याला फक्त सध्या आपण या गोष्टीकडे पाहत आहोत की ज्या फक्त जगामध्ये राहत असताना आपल्याला आवश्यक आहेत त्याच गोष्टी आपण पाहतो, परंतु या गोष्टीकडे लक्ष देत नाही का आपल्याला जग संपल्यानंतर त्याही पुढे काहीतरी आहे ज्याला आपण अनंत जीवन म्हणतो. ते जीवन प्राप्त करण्यासाठी आपण त्या जीवनाची काय तयारी करत आहोत? जर आपण अजून तयारी केली नसेल तर आपण तयारी करणं गरजेचं आहे. म्हणून आज विषय तोच आहे माझा की वचनाचा दुष्काळ. मग हा दुष्काळ आज पण आहे आणि नंतर इथून पुढं तर पडणारच आहे. मग आपल्याला आज आपल्याकडे संधी आहे, आज आपल्याकडे वेळ आहे, आज आपण त्या गोष्टी करू शकतो, शिकू शकतो. मग का नाही आपण त्या गोष्टी करण्यासाठी किंवा शिकण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे ना? तर जसं आमोस 8:12 जसं लिहिलं तर त्याप्रमाणे आपल्याला 11 आणि 12 वचनामध्ये, तर त्याप्रमाणे आपण सर्वात पहिली गोष्ट आपल्याला कळती की वचन जे सत्य वचन आहे, परमेश्वराचं वचन आहे, ते वचन आपल्याला ऐकायला मिळत नाही. आणि सत्य वचन तुमच्यापर्यंत पोहोचलेलंच नाही. एक वचन पोहोचलं, कारण प्रत्येकजण त्या वचनावर विश्वास ठेवतो का देवाने जगावर प्रीती केली आणि आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी का जो कोणी विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. दुसरं वचन आपण आठवतो किंवा प्रत्येकाला माहीत आहे की ते म्हणजे येशू बंधनमुक्त करणारा परमेश्वर. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. मग तुम्हाला वाटतं की हे वचन माझ्यासाठी होतं आणि आम्हाला आता सत्य कळालं आणि आता बंधनमुक्त झालं. पण काय तुम्हाला खरं सत्य कळालं का? खरं सत्य अजून तुमच्यापर्यंत आलं का? आणि मग ते कळालं असतं तर त्याच वेळेस तुम्ही खरेखुरे बंधनमुक्त होणार. परंतु वचनच तुम्हाला मिळत नाही. मग वचनाचा दुष्काळ, वचन नाही आणि दुष्काळ. मग दुष्काळामध्ये पहिल्या दोन गोष्टी आहेत की वचन भेटणार नाही. वचन तुम्ही, कारण तुम्ही स्वतःच म्हणणार पास्टर आम्हाला वेळ नाही आहे, आम्हाला काम आहेत, आम्हाला हे करायचं, आम्हाला ते करायचं. स्वतःच तुम्ही काय करणार? परमेश्वराचं वचन ऐकायलाही वेळ देणार नाही. आणि दुसरी गोष्ट आहे की वचन सांगणारही नसणार. सगळे तर काय करणार? फक्त चमत्कार आशीर्वाद देऊन मोकळे होणार. पण वचनाची घोषणा करणारा, वचन सांगणाराही पाहिजे. आणि देवाची इच्छा आहे का तुम्ही त्यापासून दूर नसावं. हालेलुया. तुम्ही त्यापासून दूर नसावं. म्हणून आज आपल्याकडे वेळ आहे आणि यशाया ग्रंथकार आपल्याला त्याच्या ग्रंथामधून आपल्याला शिकवतो की 55 अध्याय आणि 10 वचनामध्ये लिहिलेला आहे. यशायाचा ग्रंथ 55 अध्याय आणि 6 वचन. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे
तोवर त्याला शोधा. मग आज आपल्याला परमेश्वर प्राप्त करण्याचा काळ आज आहे आणि आज आपण त्या परमेश्वराला शोधणं फार गरजेचं आहे. लिहिलं आहे ना, परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोपर्यंत त्याला शोधा. तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. परमेश्वर जवळ आहे तोपर्यंतच त्याचा धावा करा. आपल्या आटोक्यामध्ये, आपल्या टप्प्यामध्ये एखादी वस्तू असते, तोपर्यंत आपण त्या व्यक्तीला किंवा त्या वस्तूला पाहू शकतो किंवा त्या व्यक्तीला आपण आवाज देऊ शकतो. म्हणून या वचनामध्ये लिहिलं का तो जवळ आहे, तोपर्यंत तुम्ही त्याचा काय करा, धावा करा. आणि धावा करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे आणि तो काळ जर संपला मग त्यानंतर तुम्ही देवाला शोधण्याचा प्रयत्न कराल, देव तुम्हाला भेटणार नाही. तुम्ही त्याला जवळ जाऊन त्याला धावा करणार, हाका मारणार, मोठमोठ्याने ओरडणार, रडणार, पश्चाताप करणार, परंतु प्रियांनो जर त्यावेळेस वेळच निघून गेली मग तुमचा धावा करण्याला काही अर्थ आहे का? काहीच अर्थ उरणार नाही. प्रियांनो, म्हणून आज आहे संधी. वचन तुमच्या जवळ पण आहे. सुंदर एवढं मोठं बायबल परमेश्वराने तुमच्या हातामध्ये दिलेलं आहे. आपलं काम आहे का त्याचा शोध काढणं. परमेश्वर वचनाचा परमेश्वर आहे, वचनाचा देव आहे आणि वचन ज्याच्या जीवनामध्ये आत्म्यामध्ये आहे तो व्यक्ती परमेश्वराला फार आवडतो. मग तुम्ही पण त्या परमेश्वराचे आवडते व्यक्ती बनावं, तुम्ही पण परमेश्वराचे त्याचे आवडते मुलं बनावं, लेकरं बनावं. म्हणून आज संधी आहे, आज वेळ आहे, तोपर्यंत त्याला शोधा. तो जवळ आहे तोपर्यंत त्याचा धावा करा. पवित्र शास्त्रामध्ये, नवीन करारामध्ये प्रेषितांच्या कृत्यामध्ये लिहिलेलं आहे 17 अध्याय आणि 26 वचनामध्ये की तो तुमच्या जवळ आहे, तो तुमच्या कोणापासूनही दूर नाही, पण त्याला चाचपडत शोधण्याचा प्रयत्न करा. त्याला चाचपडत प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. मग नवीन करारामध्ये आपल्याला एवढं हे सुंदर वचन परमेश्वराच्या द्वारे आपल्याला लिहून दिलं, मग तरीसुद्धा आपण सुद्धा प्रयत्न करत नाही आणि डोळे उघडे असून सुद्धा त्याला वाचण्याचा प्रयत्न करत नाही, कान असून त्याला आपण ऐकण्याचा प्रयत्न करत नाही. मग आपण आहेत तरी कोणत्या परिस्थितीमध्ये फक्त काम, व्यवहार आणि जगातील गोष्टी एवढ्यामध्येच तुमचं जीवन, एवढ्यामध्येच तुमचं आयुष्य असंच चालता बोलता सहजपणे निघून जाईल आणि मग तुमच्याकडे संधी राहणार नाही, वेळ राहणार नाही. कारण वचनामध्ये यशाया ग्रंथकार स्पष्टपणे लिहितो की जोपर्यंत प्राप्त करण्याचा वेळ आहे, प्राप्तीचा समय आहे, तोपर्यंतच त्याला शोधा. तो जवळ आहे तोपर्यंतच त्याचा धावा करा. एकदा हा वेळ संपला, एकदा तो आपल्यापासून निघून गेला की आपण त्याला धावा करा, त्याला शोधा, परंतु तो तुम्हाला सापडणार नाही, मिळणार नाही. प्रियांनो, हे साधारण नाही आहे, फार गंभीरतेची गोष्ट आहे. आणि वचन आपल्या जीवनाचा, आपल्या पावलासाठी चालताना, जसं स्तोत्र 119 105 वचन है ना, तो तुझ्या पावलाकरिता प्रकाशासारखा आहे, तो दिवा आहे. मग हा दिवा, प्रकाश आपल्याजवळ आहे. म्हणून ते येशू म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे आणि जो कोणी मला अनुसरतो तो कधी अंधारात चालणार नाही. मग येशू जर प्रकाश आहे आणि प्रकाशाला जो अनुसरतो तो कधी अंधारात चालणार नाही. त्याच्या जीवनामध्ये कधी दुःख, त्रास, समस्या, शारीरिक समस्या जगामध्ये राहत असताना ह्या थोड्या समस्या तर येणार आहेत, परंतु त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट की परमेश्वर आपल्याला त्याच्या वचनामधून ज्यावेळेस बोलतो तर ते वचन आपल्या जीवनाला बदलतंही आणि आपण अंगीकार केलं तर ते वचन आपल्याला बोलतं. परमेश्वर दृष्टांताच्या द्वारे वचनामधून बोलणारा परमेश्वर आहे.
आणि लिहिलं इब्री लोकांच्या पत्रामध्ये का या युगाच्या शेवटी तो आपल्या पुत्राच्याद्वारे बोलतोय. मग आता हे युगाचं शेवट होत आहे, समय संपत चालला आहे आणि या समयामध्ये वचनाच्याद्वारे पुत्राच्याद्वारे म्हणजे पुत्राने लिहिलेलं प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून निघणारं हे वचन, हे लिहिणारे शब्द, मग आपण त्या शब्दावर म्हणजे येशू ख्रिस्ताच्या बोलण्यावर ज्यावेळेस आपण विश्वास ठेवतो आणि विश्वासाने ते वचन आपण ग्रहण करतो, मग ते परमेश्वर तुम्हालाच बोलतोय ना. तो बोलणारा परमेश्वर आपण त्याचं ऐकलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. त्याचं आपण काय केलं पाहिजे? ऐकलं पाहिजे. याच यशायामध्ये आपल्याला एक वचन आणखी पाहायला मिळेल 58 अध्यायामध्ये आणि त्यामध्ये 13 वचनामध्ये परमेश्वर आपल्याला वचनामधून शिकवतो. तर यावेळेस आपण ते वचन 58 अध्याय आणि 13 वचन. तर यामध्ये आपल्याला 13 वचन या ठिकाणी, तू शब्दाची पायमल्ली करणार नाही, माझ्या पवित्र दिवशी आपला उद्योगधंदा करणार नाही. आज या वचनाला धरून, या वचनाप्रमाणे काय तुम्ही या शब्दाची पायमल्ली किंवा त्या शब्दाला तुम्ही अवहेर करतात, मानत नाही, किंवा त्या ज्या दिवशी आपल्याला मंदिरामध्ये जी दर रविवारची आपली मीटिंग किंवा सभा असते त्या सभेला तुम्ही येण्यासाठी कानगाड करतात, किंवा चला आज नाही आपण पुढच्या रविवारी जाऊ असं जे तुम्ही करतात, या गोष्टी म्हणजे तुम्ही या वचनाची किंवा या शब्दाची पायमल्ली केल्यासारखंच आहे. जर तुम्हाला परमेश्वराने 6 दिवस कामासाठी दिलेत, परंतु तुम्ही 7वा दिवस तो तुमचा देवासाठी, देवाच्या कार्यासाठी, वचन ऐकण्यासाठी आणि मंदिरामध्ये येण्यासाठी आहे. मग त्या दिवशी तुम्ही इथं लिहिलंय वचनामध्ये, माझ्या पवित्र दिवशी आपला उद्योगधंदा करणार नाहीस, उद्योगधंदा करणार नाहीस असं यशायाच्या ग्रंथामध्ये परमेश्वर आपल्याशी बोलतो. मग थोडासा विचार करण्याची वेळ आली की मग आपण या वचनाप्रमाणे लिहिलंय परमेश्वराने का तो पवित्र दिवशी उद्योगधंदा करणार नाही. मग आपण उद्योगधंदे करतो की नाही? मग आपण या वचनाला स्वीकारतो की अवहेरतो? कितीतरी लोक आहेत की आपापला उद्योगधंदा करतात. मग का करतात? कारण लिहिलंय करायचा नाही, करणार नाहीस. मग आपण तरीसुद्धा काय करतो? उद्योगधंदा करतोय. कामाला जे कोणी कंपनीमध्ये किंवा जे काही कामाला जातात, मग ते लोक त्या दिवशी सुट्टी घेत नाही, त्या दिवशी चर्चमध्ये येत नाही, मंदिरामध्ये येत नाही, देवाशी भेटत नाही, देवाशी संपर्क करत नाही, देवाबरोबर ते वेळ घालवत नाही. देवाची इच्छा असते की माझ्या लेकराला मी जर 6 दिवस शक्ती देतो, सामर्थ्य देतो, त्याला चालवतो, त्याचा परिवार चांगल्या प्रकारे ठेवतो, सुरक्षित ठेवतो, आशीर्वादी ठेवतो. मग त्या परमेश्वरासाठी तुम्हाला एक दिवस पवित्र दिवशी तुम्हाला मंदिरामध्ये येण्यासाठी सुद्धा काय वेळ नाही. किती खेदाची गोष्ट, दुःखाची गोष्ट आहे. म्हणजे आपण हे वचन काय करतो? अवहेरतो, मानत नाही आपण त्या वचनाला. आणखी पुढे लिहिलंय, शब्दात आनंद दिवस आहे, परमेश्वराचा पवित्र व सन्मानाचा दिवस आहे. हा दिवस साधारण नाही आहे, हा दिवस परमेश्वराचा आहे, सन्मानाचा दिवस आहे.
आदराचा दिवस आहे. आपण सर्वांनी त्या परमेश्वराचा धन्यवाद केला पाहिजे, आदर केला पाहिजे, त्याचा जय जयकार केला पाहिजे, त्याची प्रशंसा केली पाहिजे, त्याची स्तुती केली पाहिजे. परंतु आपण आपला उद्योगधंदा करत बसले, कामधंदे करत बसले, आपला वेळ आपल्या त्या कामामध्ये जर घालवत बसले, तर आपण काय त्या परमेश्वराच्या पवित्र दिवसाचा सन्मान करतो का? त्या परमेश्वराच्या वचनाचा सन्मान करतो का? त्या परमेश्वराच्या वचनाप्रमाणे जीवन जगतो का? त्या परमेश्वराचं वचन आपण तुच्छ देखतो? जर अशा प्रकारचं जर तुम्ही करत असाल तर निश्चितच परमेश्वर त्याबद्दल तुमचा झाडा घेईल. प्रेज द लॉर्ड. कारण वचनामध्ये लिहिलेलं आहे, वचनामध्ये जर लिहिलेलं आहे, वचनाचा देव आहे, वचनाचा परमेश्वर आहे, आणि मग त्याला हे कसं आवडेल, कसं त्याला चांगलं वाटेल? आज तुम्हाला आणि मला या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे, पाहायचं आहे. हालेलुया. कारण वचन जर एकदा संपलं, वचनाचा दुष्काळ जर पडला, आज पण आहे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की बऱ्याच ठिकाणी काय फक्त केवळ आशा दाखवणारं शब्द, एक मनाला समाधान करणारे शब्द किंवा चमत्कार, किंवा त्या ठिकाणी तुम्हाला विसा, तुम्हाला ह्या गोष्टी घडतील, एवढ्याच मोठ्या शब्दांनी काय होतं, या लोकांचं पोट भरलं जातं. परंतु तुम्ही आत्मा मात्र शोकित करत आहे, त्याला दुःखित करत आहे. जो परमेश्वराने जो आत्मा दिला, त्या आत्म्याला तुम्ही काय करत आहे? दुःखित करत आहे. प्रेज द लॉर्ड. आणखी एक वचन तुम्हाला वाचायला मिळेल की इर्मयाचा ग्रंथामध्ये परमेश्वर या वचनामधून आपल्याला शिकवतो की इर्मयाचा 48 अध्याय आणि 10 वचनामध्ये की परमेश्वर म्हणतो, परमेश्वराच्या कार्याची हायगय करीतो तो शापित होय. परमेश्वराच्या कार्याची, कारण परमेश्वराने तुम्हाला त्याचं कार्य करण्यासाठी, त्याचा धन्यवाद करण्यासाठी, त्याची स्तुती करण्यासाठी आपल्याला हा समय दिलेला आहे, ही वेळ दिलेली आहे. मग लिहिलंय इर्मयाच्या ग्रंथामध्ये का जो परमेश्वराच्या कार्याची हायगय करतो तो शापित हो. मग तुम्हाला शापित व्हायचं आहे का? शाप ओढून घ्यायचे आहेत का? शाप तुमच्यावर नाही आले पाहिजे. परमेश्वर वचनामधून जर बोलत आहे, हे तर असं समजू नका की ह्या जुन्या काळातील लोकांचं होतं, जुन्या करारामध्ये वचन आहे. वचन काल, आज आणि युगानुयुग सारखं आहे, बदलत नाही. मग वचन बदलत नाही. मग वचन जर बदलत नाही आणि आपण त्याच्या कार्याची जर हायगय करतो, तर आपल्या जीवनामध्ये त्रासदायक गोष्टी घडतील, है ना. तर प्रियांनो, वचनावर आपलं लक्ष केंद्रित करा. एक सल्ला म्हणून देतो मी का वचनाचा जसं तुम्ही स्वीकार करता, वरच्यावर नका करू, ते हृदयामध्ये खोलपर्यंत जाऊ द्या. वचन आहे ना तुमच्या हृदयामध्ये, कारण जर वचन हृदयामध्ये बिंबवलं गेलं ना, म्हणजे ते रुजलं तर 100% फलप्राप्ती आहे. प्रियांनो, माझा विश्वास आहे तुमच्या जीवनात वचन कार्यच करणार. कारण लिहिलं, जो परमेश्वराच्या कार्याची हायगय करतो. मग यशाच्या ग्रंथामध्ये एका ठिकाणी परमेश्वर वचनामधून असं बोलतो का मी निर्माण केलेले लोक, 43:21 आहे, मी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करतील. मी त्यांना ज्या कार्यासाठी निर्माण केलं ते माझी आराधना करतील, माझा जय जयकार करतील आणि मला पवित्र मानतील, माझा सन्मान करतील, आदर करतील. आदरचं योग्य आहे.
सन्मान योग्य आहे, भय योग्य आहे, सामर्थ्य येतो, सामर्थ्यशाली आहे, अद्भुत आहे. अनादी काळापासून तर अनादी काळापर्यंत त्याचं वास्तव्य आहे, त्याचं सामर्थ्य आहे आणि तो काल आज आणि युगानुयुग सारखाचे बदलणारा न बदलणारा परमेश्वर आहे. म्हणून प्रियांनो, आज या वचनाप्रमाणे तुमच्या जीवनात परमेश्वराचं वचन घ्या, स्वीकारा. कारण हे वचनाचा दुष्काळ आहे आणि या दुष्काळामध्ये परमेश्वराला शोधण्याचा कारण प्रयत्न केला, तुम्ही त्याप्रमाणे वागले चालले, तर तुमच्याजवळ वचन आहे ना, संधी आहे आणि या संधीचं तुम्ही हायगय करू नका. जुन्या करारामध्ये अनुवादाच्या पुस्तकामध्ये वचन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं की 5 अध्याय आणि 32 वचनामध्ये परमेश्वर या वचनामधून बोलतो की म्हणून तुम्ही आपला देव परमेश्वर. आता परमेश्वर आपल्याला या गोष्टी काय सांगतो का, म्हणून तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा काळजीपूर्वक पाळा. परमेश्वराच्या आज्ञा काय करायच्या आपल्याला? काळजीपूर्वक पाळायच्या आहे. मग काळजीपूर्वक पाळण्यासाठी परमेश्वर म्हणतो डावीकडे वळू नका, उजवीकडे वळू नका. परमेश्वर काय म्हणतो? डावीकडे वळू नका, उजवीकडे वळू नका. तर परमेश्वराच्या आज्ञा आपल्याला काय करायच्या? काळजीपूर्वक पाळायच्या आहेत. परमेश्वर ज्यावेळेस आपण ह्या परमेश्वराच्या आज्ञा काळजीपूर्वक पाळतो आणि परमेश्वर ज्याप्रमाणे शिकवतो, ज्याप्रमाणे सांगतो त्याप्रमाणे जर आपण करतो तर 100% परमेश्वर आपल्याला अनुवाद 11:1 मध्ये लिहिल्याप्रमाणे परमेश्वर आपल्याला उंच करतो, परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करतो. तुझं घर, तुझा परिवार, तुझे शेरडे मेंढरे, तुझी तेल मीठ परत सगळ्या काही गोष्टी तो परमेश्वर आशीर्वादित करतो. म्हणून प्रियांनो, परमेश्वराच्या आज्ञा पाळणं आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची आज्ञा पाळणं आपल्यासाठी सर्वात 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 महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपण ज्यावेळेस आज्ञा पाळतो तर तो आपल्याला त्यामधून खूप आणि खूप आशीर्वादित करतो, आनंदी करतो. प्रेज द लॉर्ड. तर प्रियांनो, तर यावेळेस आपल्याला सर्वात गोष्ट महत्त्वाची की आपण देवाच्या आज्ञा पण पाळलं पाहिजे, वचनाचा पण मान सन्मान केला पाहिजे. कारण हे वचन आपल्या जवळ आहे तोपर्यंत त्याचा काय करा? स्वीकार करा. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोपर्यंत त्याला शोधा. तो जवळ आहे तोपर्यंत त्याचा धावा करा. जे एकदा ही वेळ गेली, एकदा ही संधी गेली, पुन्हा आपल्याला काही मिळणार नाही. आपण त्या परमेश्वराला प्राप्त करू शकणार नाही, त्या परमेश्वराला आवाज देऊ शकणार नाही, त्या परमेश्वराचा धावा करू शकणार नाही, आपला आवाज त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही. आपण त्याच्याकडे तिथपर्यंत आपण त्याला शोधलं तो सापडणार नाही. कारण का तो वेळ निघाल्यानंतर मग आपल्या जीवनामध्ये काही राहत नाही. आज संधी आहे, देवाने आपल्याला आयुष्य दिलंच तरी किती हो, थोडं आयुष्य आहे आणि या थोड्याशा जीवनामध्ये आयुष्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त वेळ देवाच्या सेवेमध्ये, प्रार्थनेमध्ये, संगतीमध्ये, वचनामध्ये आपण घालवायला पाहिजे. आणि परमेश्वराची इच्छा आहे का तुम्ही वेळ द्यायला पाहिजे आणि वेळ देणं आपल्यासाठी खूप आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे. या ठिकाणी आणखी आपल्याला एक वचन पाहायला मिळतं की नवीन करारामध्ये पौल आपल्याला शिकवतो, देवाचा सेवक पौल आपल्याला वचनामधून शिकवतो. 6वा अध्याय आणि 14 वचनामध्ये लिहिलेलं आहे, देवाने प्रभूला उठविले आणि तो आपल्या सामर्थ्याने आपल्यालाही उठवेल. आपण या परिस्थितीमध्ये आपल्याला ही आशा आहे की परमेश्वर मला, तुम्हाला, आपल्या सर्वांना उठवेल, त्याच्या सामर्थ्याने उठवेल, त्याच्या बलाने तो आपल्याला उठवणार आहे. मग त्यासाठी आपली तयारी महत्त्वाची आहे. जर आपली तयारी आहे तर आपण त्या तयारीला सामोरे जाऊ, परमेश्वराला सामोरे जाऊ आणि परमेश्वर आपल्या त्या तयारीला पाहून प्रसन्न पण होईल, आनंदी पण होईल. कारण तो देव चांगला आहे आणि परमेश्वर आपल्या जीवनात प्रति दिवस कार्य करणारा परमेश्वर आहे. आपण फक्त खूप कधी कधी असं वाटतं ना की त्या पहिल्या मंडळीकडे पाहिल्यानंतर पवित्र शास्त्रामध्ये प्रेषितांच्या कृत्यामध्ये त्या ठिकाणी लिहिण्यात आलं, सांगण्यात आलं की ते लोक प्रत्येक दिवशी
एकत्र जमत असत, भाकर मोडत असत, वचनामध्ये शिक्षणामध्ये प्रतिदिन वाढत होते. आणि लिहिलंय त्यापुढे का त्यांच्यामध्ये रोज देवाचं वचन स्वीकारणाऱ्या लोकांची भर पडत होती. मग ज्या ठिकाणी वचन गाजवलं जातं, ज्या ठिकाणी सत्य वचन आहे, मग त्या ठिकाणी सुद्धा काय होईल, परमेश्वर त्या ठिकाणी लोकांना पाठवल. जे ऐकणारे लोक आहेत, वचन त्यांच्या आवडीने शोधण्याचा प्रयत्न करतात, वचनाचे भुकेले आहेत, है ना. याचे भुकेले नाही पाहिजे का सांसारिक गोष्टी मला मिळाल्या पाहिजे. बायबलमध्ये लिहिलं, प्रेषितांच्याच पुस्तकामध्ये, का त्या ठिकाणी सोनं चांदी धन दौलत पैसा त्या प्रेषितांना किंमत देत नव्हते. लिहिलंय बायबलमध्ये का जे आपापले सगळं काही विकून ते प्रेषितांच्या चरणाजवळ आणून ठेवत होते. ते लोक त्याला हातही लावत नव्हते, त्याच्याकडे पाहतही नव्हतं. आत्मा त्यांच्यामध्ये कार्य करत होता देवाचा, आणि आत्म्याच्याद्वारे ते बोलत होते. मग आपल्याला धन दौलताच्या पाठीमागे लागणं महत्त्वाचं नाही आहे. त्या जेवढं, म्हणून म्हणतो आजच्या दिवसासाठी तुम्हाला परमेश्वराने जे दिलं, जे परमेश्वराच्या द्वारे मिळालं, त्यामध्ये तुम्ही आनंदित व्हा, आनंद करा. जे दिलं त्याच्यामध्ये समाधान माना, कारण त्यामध्येच तुमचा खरा आशीर्वाद त्यामध्येच लपलेला आहे. ज्या परिस्थितीमध्ये परमेश्वराने ठेवलं, त्या परिस्थितीला आपल्या जीवनावर हाबी होऊ द्यायचं नाही किंवा वरचढ होऊ द्यायचं नाही. तर त्या परिस्थितीवर आपण कशा प्रकारे मात करतो, कशा प्रकारे त्या परिस्थितीला देवाच्या सामर्थ्यामध्ये, देवाच्या आशीर्वादाने आपण त्या परिस्थितीला कशा प्रकारे हाताळतो, ही गोष्ट परमेश्वर पाहतो. आणि ती परिस्थितीला आपण कशा प्रकारे हाताळलं हे पाहून मग तो अधिक आपल्यावर प्रसन्न होतो. आणि प्रसन्न होऊन मग आपल्यावर दान वरदान अभिषेक यांनी आपल्याला तो भरपुरी येतो. आपल्यामधून ते जसं दावीद म्हणतो का माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे, तो आशीर्वाद वाहतो ना. काठोकाठ नाही, तुमचं धनाचं पैशाचं तो आशीर्वाद नाही हो प्रियांनो. आशीर्वाद तो आहे आत्मिक आशीर्वाद, ज्याच्यामध्ये परमेश्वर आनंदित होतो. येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं, उदाहरण आहे का ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वचनाचा आदर केला आणि म्हटलं का हे धर्माच्या प्रमाणे हे पूर्ण होऊ दे, बाप्तिस्मा त्याने घेतला. येशूला काय करायची होती बाप्तिस्मा घ्यायचा, कारण योहान हा पापासाठी बाप्तिस्मा देत होता, परिवर्तनासाठी. मग येशू काय पापी होता? येशूने काही पाप केलं होतं? त्याच्याकडे तर गुन्हाच नव्हता, त्याच्याकडे पाप नव्हतं, त्याच्याकडे पापाचा डागही नव्हता, त्याच्याकडे वाईट असं काहीच नव्हतं. पण तरीसुद्धा हे धर्म आचरण पूर्ण व्हावं म्हणून तो योहानाला म्हणतो का हे होऊ दे, कारण अशा प्रकारे सर्व लोक काय करतील, पालन करतील. मग हे देवाने जर केलं आणि त्याच वेळेस मग स्वर्ग उघडला आणि त्या ठिकाणी स्वर्गातून वाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. कारण का येशू ख्रिस्ताने पित्याचा गौरव केला, येशू ख्रिस्ताने पित्याचा धन्यवाद केला, येशू ख्रिस्ताने पित्याची आज्ञा मानून त्या परमेश्वराला संतोष होईल, आनंद होईल, परमेश्वर खुश होईल, अशा प्रकारचं कार्य त्यांनी केलं. मग आपल्याला पण आज संधी आहे, आपल्याला पण वेळ आहे, आपण त्या वचनाचा स्वीकार करू, वचनाला ग्रहण करू, वचनाप्रमाणे आपलं जीवन परमेश्वराच्या हातामध्ये देऊ. वचन ऐकण्यासाठी विलंब करू नका, चर्चमध्ये येण्यासाठी विलंब करू नका. कारण मंदिरामध्ये आले का तुम्ही कुठल्या पाळकाला भेटायला येत नाही, कुठल्या सेवकाच्या दर्शनासाठी येत नाही, तर तुम्ही दर्शनाचे भुकेले पाहिजे की तुम्ही मंदिरामध्ये आल्यानंतर परमेश्वर प्राप्त होणार, परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार, परमेश्वर तुमच्याशी बोलणार. प्रेज द लॉर्ड. हन्ना मंदिरामध्ये गेली आणि मन मोकळं रडली, अशी व्याकुळतेने रडली. परमेश्वराबरोबर बोलल्याने परमेश्वराचा आशीर्वाद तिला प्राप्त झाला. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रियांनो, हबक्कूक 2:20 मध्ये पण लिहिलेलं आहे,
की त्यामध्ये पण परमेश्वर आपल्या मंदिरामध्ये आहे आणि सर्व धरित्री त्याच्या पुढे स्तब्ध राहो. मग परमेश्वर आपल्या मंदिरामध्ये आहे, मग आपण मंदिरापासून दूर का राहावं? देवाच्या वचनापासून दूर का राहावं? परमेश्वर मंदिरामध्ये असतो. म्हणून प्रियांनो, आज आमोसच्या या ग्रंथामधून आपण जे वचन सुरू केलं की वचनाचा दुष्काळ, अन्नाचा नव्हे, पाण्याचा नव्हे, तर वचनाचा दुष्काळ पडणार आहे. मग तो दुष्काळ पडण्याच्या अगोदर आज यशाया ग्रंथकार म्हणतो का परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोपर्यंत त्याला तुम्ही प्राप्त करा, तोपर्यंत तुम्ही त्याला शोधा. जोपर्यंत तो जवळ आहे तोपर्यंत त्याचा धावा करा. आज तुमचा निर्णय तुमच्या हातात आहे. मग परमेश्वर प्राप्तीचा आज काळ आहे. मग आज आपण परमेश्वराला काय केलं पाहिजे? शोधलं पाहिजे. आज तो आपल्या जवळ आहे, मग आपण त्याला काय केलं पाहिजे? हाक मारली पाहिजे, धावा केला पाहिजे. परमेश्वरा, हे वचन आज मला समजून सांग. परमेश्वर, या वचनामध्ये मला काही रहस्य आहे, गूढ आणि गहन रहस्य आहे, मला ते समजत नाही. परमेश्वर, वचनामधून तू मला शिकव, मला ते दाखव. मला ते वाचल्यानंतर माझ्या लक्षात पण राहत नाही, परंतु तू परमेश्वर आहे. तू आज माझी भेट घे. आज मला ती गोष्ट कळायची आहे, मला समजून घ्यायची आहे का परमेश्वर ही गोष्ट तुमच्या जीवनामध्ये करणार नाही का? 100% करणार. प्रियांनो, तो परमेश्वर, या गोष्टीसाठीच परमेश्वर आपल्याला ही वेळ देत आहे. संधी आहे. आज काय आहे आपल्याजवळ? संधी आहे, चान्स आहे, आणि आपण त्याचा फायदा किंवा लाभ घ्यायला पाहिजे. जर ही वेळ आपल्या हातामध्ये आहे, संधी आहे, तर आपण काय करायचं? त्याचा लाभ घ्या. आपला देवाला शरण जा, देवासमोर रडा, पश्चाताप करा. परमेश्वरा, तुझं वचन माझ्या जीवनात कार्य करू दे. रविवार चर्चमध्ये या. तसं प्रत्येक दिवशी तुम्ही चर्चमध्ये आले, तुम्हाला कोणी रोखणार नाही आहे, परंतु रविवार त्या दिवशी तुम्ही सर्व कामधंदे सोडा, बंद करा. कारण परमेश्वर म्हणतो ना की उद्योगधंदे तुम्ही करू नका. मग आपल्याला ते करायला नाही लावलं, पवित्रपणे पाळायला लावलं, तर आपण स्वतःसाठी, आपण आपला आत्म्यासाठी आपल्याला हे करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रियांनो, चर्चला येण्यासाठी, मंदिरामध्ये येण्यासाठी हायगाई करू नका. लिहिलं आहे का तुम्ही परमेश्वराच्या कार्याची हायगाई करू नका. मग आपण स्वतः आज त्या गोष्टीचा विचार करा की मी देवाच्या कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी हायगाई करतो का? कार्यामध्ये माझी ज्या ठिकाणी गरज असते त्या गरजेच्या वेळेस मी दुसरंच काहीतरी करतो का? दुसरंच तुम्ही काहीतरी करत असाल, टाईमपास, तुम्ही त्या टायमाला जर तुम्ही त्यापासून जर तुम्ही दूर जात असाल, तर 100% तुम्ही देवाच्या कार्याची काय करतात? हायगाई करतात. म्हणून प्रियांनो, चर्चचं काम असू द्या, चर्चमधलं असू द्या, देवाचं वचन वाचण्याविषयी असू द्या, प्रार्थनेविषयीचे असू द्या, परंतु त्या कार्याला तुम्हाला हायगाई करायची नाही. दुसरी गोष्ट अनुवादामध्ये आपल्याला शिकवण्यात आली का देवाची आज्ञा पाळा. मग परमेश्वराची आज्ञा आहे का तू 6 दिवस काम कर, 7वा दिवस पवित्रपणे पाळ. मग आपण तो पवित्रपणे पाळून देवाचा सन्मान करतो का? देवाचा धन्यवाद करतो का? की परमेश्वरा, मला तू सांभाळलेला आहेस, परमेश्वरा तू माझ्या जीवनात कार्य केलेलं आहे, परमेश्वरा माझ्या परिवाराला सुद्धा तू आशीर्वादी ठेवलेला आहेस, परमेश्वरा काम करण्यासाठी मला पण शक्ती दिलेली आहे. करा त्याचा धन्यवाद, करा परमेश्वराचा जय जयकार. वेळ आहे ना, आज वेळ आहे. मग परमेश्वर तुमच्याविषयी, तुम्हाला, तुमच्या परिवाराला, तुमच्या कामामध्ये आशीर्वाद देणार ना, बरकत देणार. कुठल्या गोष्टीची उणीव, कुठल्या गोष्टीची कमतरता मिळणार, भासणार नाही तुम्हाला. आणि लिहिलंय वचनामध्ये की खाण्यापिण्यामध्ये देवाचं राज्य नाही. जेवढं पोटाला परमेश्वर देतो
त्याच्यामध्ये समाधान माना. उदाहरणसुद्धा दिलं देवाने का त्या आकाशातील पाखरांकडे बघा, ते स्वतःसाठी काही साठवत नाही, त्या कोठारामध्ये जमाही करत नाही, कोठारं भरतही नाही. मग आपल्याला एवढा हव्यास कशाला, एवढा मोठा तुम्हाला असा कशासाठी तुम्हाला एवढी हाव? तर जेवढं मिळालं त्याच्यामध्ये समाधान माना. परमेश्वरा आज मला तू दिलं, तुझा मी धन्यवाद करत आहे. परमेश्वरा हे मला मिळालं, तुझा धन्यवाद. परमेश्वराचा धन्यवाद करा, परमेश्वराची स्तुती करा की परमेश्वराने आज आपल्याला ही संधी दिली. आणि परमेश्वर तुम्हाला त्या, जसं मी म्हटलं की आता शेवटचा काळ आहे, प्रभू येण्याचे दिवस जवळ आलेले आहे आणि दिवस संपत चाललेले आहे, कृपेचा काळ संपतच चाललेला आहे. आणि हा काळ संपल्यानंतर आपल्याला पुन्हा संधी मिळेल का नाही मिळेल त्याची काही गॅरंटी नाही आहे. कारण वेळ संपल्यानंतर पुन्हा ती वेळ येणं फार कठीण आहे. जे एकदा वेळ निघून गेली पुन्हा ती वेळ येत नसती माझ्या प्रियांनो. म्हणून आज आहे संधी, त्या संधीचं आपल्या जीवनाबरोबरमध्ये उपयोग करा, त्याचा लाभ घ्या. परमेश्वराचं वचन तुम्हाला प्राप्त झालं, परमेश्वराचा आशीर्वादही तुम्हाला प्राप्त झाला. परमेश्वर कुणाला रिकामं ठेवत नाही, प्रत्येकाला देणारा परमेश्वर आहे. म्हणून प्रियांनो, आज या वचनाकडे गांभीर्याने पहा. कदाचित अशी वेळ येईल की त्या ठिकाणी तुम्हाला पाळकही मिळणार नाही, वचन शिकवणारा किंवा सांगणारा. मग त्यावेळेस तुम्हाला जर वचन तुमच्या हृदयामध्ये, वचन तुमच्या जीवनाच्या पाट्यावर जर लिहिलेलं असेल, ते वचन तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी तुमचा मार्गदर्शक बनेल, तुमच्या पावलावर प्रकाशासारखा राहील. आणि आज परमेश्वर तुम्हाला म्हणत आहे, उठ, प्रकाशमान हो, प्रकाश तुझकडे आला. प्रियांनो, आज वचन तुमच्याकडे आलेलं आहे, तर आता उठा, वचन वाचा, प्रार्थना करा, देवाच्या कार्यामध्ये सहभागी व्हा, म्हणजे परमेश्वर तुम्हाला खूप आणि खूप आशीर्वादित करेल. देवबाप करो, या वचनाच्याद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आमेन. सर्वांना सलाम. प्रेज द लॉर्ड.